महाराष्ट्र पोलीस भरती 2025च्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। पोलीस विभागात नोकरी मिळवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, कारण राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे। तसेच डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणारी पदे देखील भरली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। राज्यात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण आणि पोलिसांच्या रिक्त जागा यांचा मेळ साधण्यासाठी येत्या 2 महिन्यात पोलीस शिपायांची भरती होणार आहे। या संदर्भात शासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत। जानेवारी अखेरपर्यंत सर्व जिल्ह्यांची बिंदू नामावली शासनाकडून मागवण्यात आली आहे। राज्यात दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होते, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असताना पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पदे आणि डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। मागील वेळी 17,000 पोलीस पदांची राज्यभरातून तब्बल 18 लाखापर्यंत अर्ज आले होते। यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे गृहीत धरून भरतीचे नियोजन केले जात आहे। रिक्त पदांची बिंदू नामावली विद्ययावत करणे, पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करून अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे, आंतरजिल्हा बदलीची पदे, प्रतिनियुक्तावरील पदे यांचा आढावा घेऊन रिक्त पदांची माहिती देण्याचीही सूचना आहे। राज्य राखीव पोलीस बलाकडील रिक्त पदांचीही आरक्षणानुसार माहिती संकलित केली जात आहे। पोलीस शिपाई वाहक चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई राज्यातील गृह विभागाकडील 10,184 पोलिसांची म्हणजेच पोलीस शिपाई, चालक शिपाई पदे रिक्त आहेत। याशिवाय बॅट्समॅन, राज्य राखीव पोलीस बल अशी 1,500 पर्यंत रिक्त पदे आहेत। प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागाच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदाची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे। राज्यात दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी 5% पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात। विभागीय चौकशी अंती बडतर्फ झालेले, स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील 4 ते 5% असते। या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये 13,500 पोलिसांच्या भरती सुरुवात होणार आहे। यामध्ये तुम्हाला लागणारे कागदपत्र इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पोलीस बॅट्समॅन इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, निवास प्रमाणपत्र, 10वी मार्कशीट, 12वी मार्कशीट, पदवी प्रमाणपत्र आणि संगणक प्रवीणता प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र, स्वाक्षरी, फोटो इत्यादी तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या MS24 मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।